नमस्कार, मी मधुराणी गोखले आणि कविता हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि तितकाच जिव्हाळ्याचा विषय ते म्हणजे छान छान दिसणं, शॉपिंग करणं आणि आज ह्या दोन्हीचा योग जुळून आला आहे. कारण पुण्याच्या बिबाच्या फ्लॅगशिप शोरूममध्ये आज कवितेचं पानचा छानसा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला. खूप छान गर्दी ऑडियन्स आहे आणि जसे बिबाचे ड्रेसेस हे कलरफुल असतात तशा काही छान कलरफुल कविता मी ऐकवते आणि त्याचा आस्वाद घेत आहे. तितके छान ऑडियन्स तेव्हा मला फार आनंद होतो आहे या कार्यक्रमाचा एक भाग होताना आणि हा ड्रेसही अर्थातच बिबाचा. थँक्यू. कोणत्या प्रकारच्या कविता आहेत आणि काय? वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आहेत, जुन्या नव्या मोठमोठ्या कवींच्याही आहेत आणि काही नवोदित कवींच्याही आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कविता भेटत जातं आणि त्या प्रत्येक टप्प्याच्या कविता आहेत. त्या मग पावसाच्या पण आहेत, ऋतूंच्या पण आहेत, फुलांच्या कविता आहेत, आपल्या आयुष्यातल्या प्रेमाच्या कविता आहेत, अशा वेगवेगळ्या. हां, कारण बिबाचा ऑडियन्स मेनली फिमेल्स असल्यामुळे, बायका असल्यामुळे बायकांच्या कविता जास्त वाचते, पण वेगवेगळ्या विषयांवरच्या पण आहेत. मॅम यात 7 गिटारवर तुम्हाला गिरिजा मराठे खूपच छान अप्रतिम गिटारिस्ट आहे. ती माझ्याबरोबर आहे आणि आम्ही नवीन कंपोजिशन जे ऐकवतो ती फक्त गिटारिस्ट नाही, ती पण कंपोजर आहे. काही कवितांना आम्ही चाली लावल्या आहेत, त्याही कविता आम्ही ऐकवतो. बिबा हा एक मोठा ब्रँड आहे, पण तितकाच कॉस्टिंग पण. हे या दोन गोष्टी तुम्ही कसं बॅलन्स हो, कारण त्यांची डिझाईन्स आणि त्यांचं मटेरियल हे सगळं इतकं एक्सक्लुझिव्ह आहे की आय थिंक इट इज वर्थ इट. तुम्ही मॅम कधीपासून बिबा ब्रँड कनेक्टेड आणि कधीपासून? खूप लहानपणापासून. मला वाटतं बिबा जेव्हापासून पुण्यात आलं तेव्हापासून मी बिबाचे कपडे वापरते. असा पहिल्यांदा कार्यक्रम आहे की यापुढे झाले त्याचे शोरूममध्ये कार्यक्रम? शोरूममध्ये पहिल्यांदाच होते असा कार्यक्रम. आतापर्यंत मी स्टेजवरती आणि ऑडिटोरियममध्ये असेच केलेत. थँक्यू. अनुभव कसा आहे म्हणजे हा? खूपच अमेझिंग, खूपच सुंदर, खूपच छान इंटिमेट ऑडियन्सबरोबर काम करताना मजा येते. थँक्यू. अरे संसार संसार ही कविता असेल. आपल्यापर्यंत बहिणाबाईंच्या कविता पोचल्याच नसत्या. त्याची कथा अशी आहे की सोपानदेव चौधरींनी म्हणजे त्यांच्या मुलांनी आई काहीतरी गाती आणि काहीतरी गुणगुणती आणि त्यातला अर्थ जेव्हा त्यांना समजायला लागला, ते जसे मोठे झाले तसे तिच्या मागे लागून बसून त्यांच्याकडनं त्या सगळ्या कविता उतरवून घेतल्या आणि अत्यंत बुजरे होते ते, बेडस्त स्वभावाचे होते आणि घाबरत घाबरत ते प्रखे आत्रेंच्या समोर गेले आणि ते म्हणाले, माझ्या आईने काहीतरी लिहायचा प्रयत्न केला, तुम्ही जरा बघा. आणि जेव्हा आत्र्यांच्या हाती ते लागलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे खरं सोनं आहे आणि त्यांनी त्या पहिल्यांदा प्रकाशित केल्या. आणि मग आता आज प्रत्येकाच्या ओठांवरती त्यांची ही गाणी आहेत आणि किती मोठं तत्वज्ञान आयुष्याचं जगण्याचं. अगदी अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला किती किती सांगायची, अशी कितीतरी गाणी आणि त्या सगळ्या कवितांची गाणी झाली, हे खूप महत्त्वाचं आणि जनमानसात पोचली. तर आज आपण आत्ता मीच म्हणूनही टिकले बाई तुमच्या या संसारी ही कविता जरी म्हटली असली तरी आजकाल आपण असं बघतो की पूर्वी संसार टिकवणं ही पण एक कला असते. गिरिजा जास्त सांगू शकेल, माझ्यापेक्षा सिनियर आहे ती. पण आजकाल आपण बघतो की जरा काही झालं तर 2 दिशांना 2 तोंड असतात. पण ही जी कला आहे किंवा त्यातलं जे नजाकत आहे किंवा त्यातलं जे तत्वज्ञान आहे हे ज्यांना एक असं काही माझ्याबरोबर म्हटलं तरी हरकत नाही.
मिनिटात आली. थँक्यू.